किरण पवार को जीत की दहलीज तक पहुंचाने के लिए कामयाब हुआ है। क्या कहेंगे चंदू शेट्टी सर? नक्कीच. त्याचबरोबरीने जी आकाश तारेकर यांची विकेट घेतली होती, किरण ज्यावेळेला गोलंदाजीला आले, धावसंख्या चांगल्या स्थितीमध्ये होती आणि त्यावेळेला आकाश यांची महत्त्वाची विकेट घेतली आणि त्यानंतर मॅच पुन्हा पारडं बदललं गेलं आणि इतर गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. म्हणजे सुरुवातीला अडखळत होता संघ पहिल्या डावामध्ये, तदनंतर शेवटच्या टप्प्यात 2 ओव्हरला 36 रन आले शेवटच्या आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर चांगली सुरुवात झाल्यानंतर देखील आकाश यांच्या बाद झाल्यानंतर पुन्हा कमबॅक केलं गेलं. तर जीवदानी बामणडोंगरी हा संघ जबरदस्त खेळ करताना पाहायला मिळाला. रॉयल कळंबोली देखील नावाला साजेशी कामगिरी केली, परंतु सेमीफायनलमध्ये जीवदानी बामणडोंगरी दाखल. निश्चित तौर पर जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी सुपर 4 में पहुंच चुकी है। शाहू वॉरियर्स आज की पहली टीम जो सुपर 4 में पहुंच चुकी है। 2 ओंकार मैदान के अंदर आ चुके, एक मुरबी एक खारगर, दोनों ही अच्छे खिलाड़ी। तो उनके सामने है गेंदबाज रिया 11 करजत। वेल बैलेंस टीम है ये, रोटेशन से भी उन्हें ज़्यादा फर्क नहीं पड़ा क्योंकि गिने चुने हीरे लेकर ये मैदान पर उतरी है। तीनों ओंकार पाटिल सुदर्शन का प्रदर्शन पिछले कई दिनों से अच्छा रहा है स्कोरिंग कार्ड के ऊपर। पहली गेंद पैडल स्वीप किया है, शॉर्ट स्क्वायर लेग के ऊपर से डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर 4 रन आते हुए टीम सोनाई तड़ेगांव। सचिन तांडेल जो राजेश जी मोड़क इनके साथ बैठे हुए इस मंच के ऊपर, उनके चेहरे पर हल्की सी मुस्कान तो थोड़ी सी निराशा राजेश जी मोड़क इनके चेहरे पर, क्योंकि पहली गेंद पर एक अच्छी शुरुआत हुई है सचिन तांडेल की सोनाई तड़ेगांव की और उनको शुभकामनाएं आ चुकी है जय चौधरी और नरेश तांडेल इनकी तरफ से। लेकिन फिलहाल 4 रन 0 पहली गेंद के ऊपर। काफ़ी अच्छी शुरुआत में कहूँगा, अगर शुरुआत में स्कोरिंग शॉट आए तो बल्लेबाज का कॉन्फिडेंस लेवल बढ़ता है। वहीं दूसरी तरफ गेंदबाज के ऊपर थोड़ा कहीं ना कहीं मनोवैज्ञानिक दबाव। देखिए फिर से एक बार उसी दिशा में परेश कड़के ने पिछले मैच में काफ़ी ऐसे अच्छे स्ट्रोक खेले थे, एक ब्रांड बनाया था उस शॉट का, वैसा ही शॉट खेलने की कोशिश कर रहे हैं। केएल राहुल के बिग फैन है ओंकार पाटिल। अगर उनके बल्ले पर आप देखेंगे तो केएल राहुल आपको नाम लिखा हुआ नजर आएगा, लेकिन केएल राहुल भी आजकल कुछ अच्छा प्रदर्शन उतना ज़्यादा कर नहीं पा रहे हैं। तो बाउंस बैक, इंसान को बाउंस बैक करना आना चाहिए, अपने जीवन में संघर्ष कर दोबारा वापसी करनी चाहिए। तब देखना ये होगा ओंकार पाटिल किस तरह से बाउंस बैक करते हैं। खिलाड़ी इस टीम का सोनाई तड़ेगांव का अनुराग माड़ी काफ़ी अच्छा लेफ्ट आर्म बॉलर है। आज उनकी एग्जाम थी लेकिन वो मैच के लिए आए। खराब गेंद ये नहीं कर सकते आप ओंकार पाटिल के सामने, क्योंकि ये मंजे हुए खिलाड़ी हैं। व्यावसायिक स्तर पर काफ़ी अच्छा खेल ये खेल चुके हैं। 4 और 4 बने 8, 3 गेंदों में 8 रन आ चुके हैं। सागर सावंत सूचना देते हुए अपने गेंदबाज को राकेश तांडेल, क्या मैच जितवाया था इन्होंने सुधीर तांडेल जो जसकार के जो आज हमारे बीच नहीं है, रायगढ़ एक्सप्रेस, उनको उन्होंने वो बॉलिंग समर्पित की थी। टी शर्ट निकाला था, जोश दर्शाया था। सूचना दे रहे हैं क्योंकि खुद भी बाएं हाथ के गेंदबाज हैं कि आपकी लाइन कहां पे होनी चाहिए। हॅलो, नक्कीच एका रणनीतीने गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. तुम्ही आतापर्यंत तिन्ही स्ट्रोक जर पाहिले तर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला, परंतु या अगोदरचा बॉल टाकला तो अगदी खोलवर टाकण्याचा प्रयत्न झाला आणि त्याने दाखवलं की तुम्ही ओंकार पाटील तर मी देखील ओंकार पाटील आहे. निश्चित तौर पर स्टाइल आइकॉन क्रॉस द लाइन खेलने की कोशिश, मिड ऑन के ऊपर से मारने की ये कोशिश थी, कामयाब नहीं हुई। 8 रन 4 गेंदों की समाप्ति। इस पहले ओवर की मंगेश वाकड़ीकर का फ्लैक्स नजर आ रहा है, लेकिन उस फ्लेक्स के भी कई लोगों ने तारीफ की, लेकिन सबसे ज्यादा चर्चा में ये फ्लेक्स रहा है संतोष चौधरी, अंपायर बिली बाउडन। फिर से एक बार ये देखिए राकेश तांडेल जैसे ही सूचना देने आए ओंकार पाटिल को कि आपकी लाइन किस तरह से होनी चाहिए। और पिछला मैच देखिए, जैसे हमारे पॉल ऑक्टोपस संदीप माड़ी हमारे साथ मंच पर जुड़े, वैसे ही आकाश तारेकर का विकेट गिरा। सावड़े गांव के ही हैं, पॉल ऑक्टोपस नाम से मशहूर है। हमेशा क्रिकेट की चाहत, यूनिटी टीम से खेलने का अनुभव तजुर्बा, लेकिन 8 रन स्कोर कार्ड के ऊपर 5 गेंदों की समाप्ति हो चुकी है।
यह देखिए 3 गेंदें कितनी अच्छी की, और उस वजह से देखिए ये ओवर मेरे ख्याल से अच्छा जा चुका है बॉलर ओंकार पाटिल के लिए, रिया 11 करजत के लिए। भले ही उन्होंने विकेट ना निकाला हो, लेकिन जो औसत है तकरीबन टेनिस बॉल क्रिकेट में 10 की औसत भी उतनी बड़ी नहीं मानी जाती। आजकल इतना क्रिकेट तेज हो चुका है, पहले जिस दिशा में गेंद आए उस दिशा में गेंद को खेला जाता था 20-22 साल पहले जब आप चंदू सर क्रिकेट खेलते थे। लेकिन उसके बाद अगर हम देखें तो आज का जो क्रिकेट है स्प्रे लेकर जाइए ग्राउंड के ऊपर, तो आज का क्रिकेट ये हो रहा है कि स्ट्रोक बनाए जा रहे हैं। यॉर्कर गेंद के ऊपर भी पहले हेलीकॉप्टर नहीं था, लेकिन आजकल हेलीकॉप्टर के जरिए यॉर्कर पे भी 6 मारा जा रहा है। गेंदबाज की हर गेंद के ऊपर बल्लेबाज के पास जवाब है, उस वजह से बदलता हुआ ये क्रिकेट, इसके बारे में क्या कहना चाहेंगे? नक्कीच काळ बदललाय तसं क्रिकेटही बदलताना आपल्याला पाहायला मिळालं आहे. विविध स्ट्रोक्स येताना पाहायला मिळत आहेत. असे काही चेंडू असायचे पूर्वी गुडलेन स्पॉटवरचे म्हणा, यॉर्कर लेनचे, त्यांचं उत्तर नव्हतं, परंतु अलीकडच्या कालावधीमध्ये खेळाडूंनी तेही उत्तर शोधून काढलंय. असे काही विविध म्हणजे T20 आलं आणि त्यानंतर क्रिकेटचा चेहरा मोहराच बदलला. असे विविध प्रकारचे फटके इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये खेळले जाऊ लागले आणि त्याला आपले टेनिस क्रिकेटपटू देखील फॉलो करू लागले. आणि आपल्याकडे देखील खूप सारे असे खेळाडू ज्यांना टोपण नावं आपण ABD दिली आहेत, तर ते 360 फटके आपण आपल्याकडे देखील पाहायला मिळाले आणि आपल्याकडील क्रिकेट देखील खूप मोठ्या प्रमाणात बदललं. परंतु मी फक्त फलंदाजांच्या बाबतीत बदलले असं म्हणणार नाही, कारण जसजसे हे फलंदाज वेगवेगळे स्ट्रोक खेळू लागले ना, शफल होऊन खेळू लागले, पाठीमागे पुढे मागे असा सातत्याने स्टान्स बदलू लागले. गोलंदाज देखील त्यानंतर आता हुशार होऊ लागलेत. गोलंदाज देखील शेवटच्या क्षणापर्यंत पाहतात आणि आपला टप्पा परिवर्तन, गती परिवर्तन हे गोलंदाज देखील करू लागलेत. काळानुरूप क्रिकेट बदललंय, परंतु क्रिकेट खेळण्याचा पद्धत देखील बदलताना गोलंदाज आणि फलंदाज दोघांकडून होते. निश्चित तौर पर अगर बल्लेबाजी में वेरिएशन आ चुका है तो गेंदबाजों के पास भी वेरिएशन का होना जरूरी है। जैसी मांग वैसी आपकी पूरी होनी चाहिए। निश्चित तौर पर ओंकार पाटिल 6 पे 8 यानी कि 6 गेंदों में 8 रनों पर खेल रहे हैं। अब खारगर के ओंकार पाटिल के पास स्ट्राइक होगा। जब सुपर 16 का मैच था तो ये ओंकार पाटिल जिन्होंने काफी अच्छा काम किया था बाएं हाथ के, रिया 11 करजत वेल बैलेंस टीम माना जाता है इस टीम को आरपीएल में, क्योंकि सागर सावंत, आदम मुजावर, रजत मुंडे, ढेर सारे बल्लेबाज हमने कल देखा आक्रमण करते हुए रिया 11 करजत के। अनिकेत मुंडे का आक्रमण हमने कल देखा। तो वेल बैलेंस टीम है ये, आखिरी क्षणों तक बल्लेबाजी कर सकता है। यानी कि इनके खिलाफ अगर खेलना है तो ओंकार के दिल में रणनीति यही होगी कि कम से कम 60-65 5 ओवर में 12 के औसत से, लेकिन एक अच्छा ओवर डाला है। शुरुआती गेंद के ऊपर मुस्कान जरूर थी जब 4 रन आए पहली ही गेंद के ऊपर। सचिन तांडेल जो इस टीम के फ्रेंचाइजी है, भारतीय जनता पार्टी युवा कार्यकर्ता, भूतपूर्व सरपंच वासांबे ग्राम पंचायत, लेकिन अब मुस्कान रिया 11 करजत के फ्रेंचाइजी राजेश जी मोड़क इनके चेहरे पर नजर आ रही है। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला हल्के हाथों से, 1 रन जरूर मिलेगा। वहां पर काफी बढ़िया फील्डिंग हुई अखिल भोईर की, इनके पास भी सर्कल फाड़ने का तजुर्बा है, सर्कल स्पेशलिस्ट माना जाता है। रिया 11 ने 14 खिलाड़ी इस तरह से लिए है कि रोटेशन से भी उन्हें ज्यादा फर्क नहीं पड़ने वाला, एक से बढ़कर एक। लेकिन वहीं दूसरी तरफ ओंकार पाटिल का चतुर और चालाक दिमाग का इस्तेमाल किया है सचिन तांडेल ने, अपने टीम का सेनापति उन्हें बनाया है। ओंकार पाटिल से जब मैंने बात की, उन्होंने कहा एक कप्तान से बहुत कुछ उम्मीदें होती है अपने फ्रेंचाइजी से। जब आरपीएल में अगर आपको कप्तानी करने का मौका मिले तो 9 रन स्कोर कार्ड के ऊपर, ओवर नंबर 2 चल रहा है और ये ओंकार ने अपना बल्ला घुमाया, गेंद गई मिड विकेट बाउंड्री के बाहर, लॉफ किया इस गेंद को, 6 रन। और देखिए इस आरपीएल ने हमें क्या दिया, हम कमेंटेटर्स को। एक रजनी में मैं कमेंट्री कर रहा था तो एक आसिफ उकवे नाम के शख्स जो लंदन में कमेंट्री देख रहे थे, सुन रहे थे, मैच देख रहे थे, तब उन्होंने मेरी छवि कैमरामैन को दिखाने के लिए कही थी। और वो आसिफ उकवे जैसे इस रिवर्धन में आए कुछ दिनों के लिए, वो आरपीएल में मुझसे मिलने आए। ये आरपीएल की वजह से हमें मिला है। ये खासियत है आरपीएल की कि सितारों को, अगर हम स्टार नहीं है तो हमें स्टार बनाना।
सीधे बल्ले से इस गेंद को खेला ऑन साइड के ऊपर, एक रन जरूर पूरा किया। तीसरी आंख है यह इस प्रतियोगिता की जो स्क्रीन में देख रहा हूं, 24 लाइव इवेंट, तीसरी आंख। और आज शंकर जी भगवान का भी दिन है। शंकर जी भगवान जब तीसरी आंख खोलते थे तो पूरे ब्रह्मांड का विध्वंस होता था, लेकिन ये जो तीसरी आंख है 24 लाइव इवेंट की हमारे लिए, वो तीसरी आंख हमारे नजरों को खोलती है। दूध और दूध, पानी का पानी। सोलह रन स्कोर कार्ड के ऊपर ओंकार अपने साथी ओंकार से कह रहे हैं कि भाई हमें इनिंग को बिल्डअप करना है। सामने काफी अच्छी टीम है। ढेर सारे मेहमान यहां पर आ चुके हैं, ढेर सारे दर्शक। ऑन साइड के ऊपर खेला, मिड विकेट के ऊपर से हुआ, क्या ये 1 बाउंड 4? अंपायर का इशारा आना जरूरी है। 1 बाउंड सीधा 4, मिड विकेट बाउंड्री के बाहर। ये होना चाहिए कलात्मक क्रिकेट। देखिए औसत बड़ी, शुरुआती ओवर में 8 रन आए थे, लेकिन इस ओवर में अब तक 12 रन आ चुके हैं, उस वजह से टोटल पहुंचा है। और ये देखिए 20 और 6 बनेंगे 26। खार करके ओंकार पाटिल का बल्ला चलता हुआ 20 और 6 26। जो शुरुआत चाहिए थी सोनाई तड़ेगांव के फ्रेंचाइजी सचिन तांडेल को, वो शुरुआत मिली है। 26 रन। तौर पर 26 रन आ चुके हैं। इस ओवर की आखिरी गेंद करेंगे गेंदबाज मुजीब रिफाई। थोड़े से नाखुश होंगे मुजीब अपने प्रदर्शन से, क्योंकि आरपीएल बड़ा स्टेज है। आरपीएल एक ऐसा प्लेटफॉर्म है जहां पर स्टार को भी जीरो बना दे और जीरो को भी स्टार बना दे। 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 27 13.5 की औसत। काफी अच्छी मैच मैदान के अंदर हम देख रहे हैं, लेकिन अगले 3 ओवर में क्या कुछ होगा इसका आंखों देखा हाल सुनाएंगे मेरे साथी चंदू शेट्टी सर। बड़ा नाम, बड़ी शख्सियत, पूरे महाराष्ट्र की क्रिकेट की जानकारी, पूरे टेनिस वर्ल्ड क्रिकेट की जानकारी। सुप्रीमो में एक प्रोमो दिखाया गया था, सुप्रीमो जो सर्वोच्च ट्रॉफी है मुंबई की, वहां पे एक प्रोमो में मुझे नजर आया था चंदू शेट्टी सर की टॉप 10 महाराष्ट्र के कमेंटेटर वहां पर मौजूद होने वाले हैं, और वो हमने देखा और आपको देखा उसमें। ये हमारे लिए फक्र की बात है। महाराष्ट्र के टॉप 10 कमेंटेटर्स में से एक के साथ मंगेश जी वाकड़ीकर की वजह से मुझे बैठने का मौका मिला है। धन्यवाद प्रवीणजी. परंतु गेली कित्येक वर्ष या रायगडकरांना एकच आवाजाची सवय आहे, आणि तो म्हणजे प्रवीणजी दुगाडे, प्रवीणजी दुगाडे आणि प्रवीणजी दुगाडे. तर जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. आजचा दिवस रायगड प्रीमियर लीगचा शेवटचा दिवस, अंतिम दिवस. चॅम्पियन कोण होणार रायगड प्रीमियर लीगचा याची उत्कंठा संपूर्ण महाराष्ट्राला लागली आहे. कारणही तसंच आहे प्रवीण सर, रायगड आणि रायगडच्या क्रिकेटची चर्चा केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही राहिली, ती आता संपूर्ण भारतापुरती. कारण रायगडच्या क्रिकेटचा डंका संपूर्ण भारतात वाजतोय. मग स्पर्धा मुंबईत असू दे किंवा दिल्लीत असू दे, तर चर्चा रायगडच्या टीमची आपल्याला पाहायला मिळते, रायगडच्या खेळाडूंची पाहायला मिळते. म्हणूनच आज मात्र लक्ष आहे रायगड प्रीमियर लीगच्या विजेत्याकडे. निश्चित तौर पर आपने एक बात जो कही है मुकम्मल तरीके से सही है। आप उस बात को, मेरी बात को मानेंगे भी, क्योंकि आप ज़्यादातर ओपन टूर्नामेंट्स करते रहते हैं, आपको पता है कोई भी बड़ी टूर्नामेंट क्यों ना हो जो आपने की है, और उसमें 30-32 खिलाड़ी कम से कम रायगढ़ के होते हैं। कोई एक टीम से खेलता है, कोई अलग टीम से खेलता है, कोई एक दूसरे के सामने खेलता है, लेकिन 30-32 खिलाड़ी तो हमेशा आपको एक बड़ी टूर्नामेंट, बड़ी लीग में खेलते हुए नजर आएंगे। विश्वजीत ठाकुर के फ्रेंचाइजी हर्षद पितळे वीर मराठा जो है यहाँ पर आ चुके हैं। मैं उनसे गुजारिश करना चाहूँगा कि वो मंच पर तशरीफ लेकर आए। षटकं संपली आहेत. 2 धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे 27. बिनबाद 27 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर पुन्हा एकदा ओमकार पाटील येत आहेत. एक ओमकार चांबर्लीचे ओमकार गोलंदाजीसाठी आहेत. फलंदाजीसाठी खारघरचे ओमकार, नॉन स्ट्राईकला देखील आणखी एक ओमकार. 3 ओमकार पाटील एकाच वेळेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 फलंदाजीसाठी, 1 गोलंदाजीसाठी. ओमकार
हा चेंडू थोडासा वेगवान होता, परंतु अचूकतेवर नव्हता. पंचांनी वाईट बॉल घोषित केलाय. अवांतरच्या स्वरूपातील एक धाव तिकडे मिळेल. रायगड आणि रायगडच्या क्रिकेटचा आपण विचार करत होतो सर, किंबहुना चर्चा करत होतो. तर मग दिल्लीला स्पर्धा असू दे, दुबईला स्पर्धा असू दे, चर्चा याचीच असेल की रायगडच्या कोणत्या खेळाडूला पुरस्कार मिळाला. आणि आजही ती चर्चा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल की आज 4 व्हीलर कार कुणाला मिळणार आहे, चॅम्पियन कोण होणार आहे रायगड प्रीमियर लीगचा. यावेळेला अचूकतेवर येताना पाहायला मिळाले. वेग मागील चेंडूपेक्षा थोडासा कमी होता. ऑप्शनच्या किंचितसा बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न, चेंडू थोडासा गती कमी केली आणि मात्र यष्टीरक्षकांच्या दिशेने पाठवलं. ही जोडी चांगली जमली आहे, परंतु आक्रमकता देखील, कारण प्रतिस्पर्धी संघ जसं तुम्ही सांगितलं सर, रिया 11 कर्जत देखील एक बॅलन्स टीम आहे आणि त्या टीमच्या विरुद्ध तुम्हाला खेळायचं आहे तर एक चांगलं आव्हान देखील उभं करावं लागेल. यावेळेला बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, गलीच्या दिशेने मार्गस्थ होतो चेंडू, थर्डमॅनच्या दिशेने, बॉल सीमा रेषेच्या पलीकडे, 4 चौकार. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. प्रत्येक गावागावात, प्रत्येक तालुक्यामध्ये चर्चा हीच आहे, आपल्या तालुक्यातील किती खेळाडू अंतिम दिवसात खेळतील, आपल्या तालुक्यात ट्रॉफी येईल का, आपल्या तालुक्यातील खेळाडू कोणत्या संघामध्ये दुसरे आहेत, त्यांचा परफॉर्मन्स कसा होईल, याची चर्चा संपूर्ण रायगडामध्ये रंगली आहे. यावेळेला थोडेसे शफल झाले, बॉलला येऊ दिलं, पाठवलं पाठीमागच्या बाजूला, 4 धावांसाठी आणखीन एक चौकार. धावसंख्या 4ने पुढे जाताना पाहिलं मिळेल. धावांचा वेग वाढतोय. 36 धावा धाव फलकावर होताना पाहायला मिळत आहेत. कालही मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला होता ओमकार पाटील खारगर. तर त्यांनी देखील आपल्या धावाची दखल, बऱ्याचशा स्पर्धा त्यांनी देखील गाजवलेल्या आहेत आणि आज रायगड प्रीमियर लीग खेळतायत, एका मोठ्या मंचावर खेळतायत, त्यांची दखल देखील आज देखील घेतली जाते. कारण शेवटच्या दिवसाचा परफॉर्मन्स लक्षात राहतो आणि तो तुम्हाला कप देखील देतो. पहिल्या मॅच पासून जर पाहिलं, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, त्याला समोरच्या दिशेने खेळून काढलाय, एक धाव तर तिकडे घेतली गेली आहे. 2 ओमकार, चांगलं कॉम्बिनेशन देखील पाहायला मिळत आहे, चांगला कॉल देखील पाहायला मिळाला आणि 2 धावा देखील या ठिकाणी पूर्ण करताना पाहायला मिळत आहे. धावसंख्या 2ने पुढे सरसावली. 38 बिनबाद 38 धावा. चांगली सुरुवात या ठिकाणी म्हणावं लागेल, कारण तुमच्याकडे जर विकेट शिल्लक राहतील तर तुम्ही आक्रमणाची धार वाढवू शकाल आणि तो प्रयत्न या ठिकाणी करताना पाहायला मिळतील हे दोन्ही ओमकार पाटील. यावेळेला फुल टॉस बॉल, योग्य दिशा नाही देऊ शकले, परंतु कव्हरच्या दिशेने हा चेंडू जातोय, तिकडे एक धाव मिळेल आणि धावसंख्या 1ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. 1 धावेने मात्र धावफलक जरूर पुढे निघालाय. मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल पाहायला मिळते. 39 धावा. रायगड प्रीमियर लीग गेल्या 3 पर्वात जर पाहिलं तर या स्पर्धेने एक वेगळा मापदंड निर्माण केलाय. कारण रायगडमध्ये क्रिकेट तर विपुल प्रमाणात खेळलं जातं, रायगडचे खेळाडू, परंतु नवनवीन खेळाडू मात्र मुख्य प्रवाहात येण्यासाठीची देखील ही प्रीमियर लीग आहे. मंगेशजी वाकडेकरांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. या क्रीडा स्पर्धेला वेगळ्या पद्धतीने सादर करण्याचा प्रयत्न मात्र त्यांच्याकडून होताना पाहायला मिळत आहेत. आज ऐतिहासिक अशा गावामध्ये, शिरडोन गावामध्ये ही स्पर्धा आपण पाहतोय. यावेळेला पॉईंटच्या दिशेने नक्कीच लॉफ केला, अप्परकट खेळण्याचा प्रयत्न राहिला आणि चांगलं क्षेत्ररक्षण देखील त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. 2 धावांनी धावसंख्या पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 2ने पुढे सरसावली. धावसंख्या जाऊन पोहोचते प्रवीणजी दुगाडे सर, बिनबाद 41 धावा. जबरदस्त सुरुवात या ठिकाणी होताना पाहायला मिळते. सोनई 11 तळेगाव रसायनी. हाँ, निश्चित तौर पर नरेश तांडेल ने जो शुरुआत में शुभकामनाएं दी है वो रास आ रही है. सोनई तड़ेगांव को 41 रन. यहाँ से ये टीम अगर 70 का सपना देखे तो कुछ गलत नहीं होगा. 30 रन अमूमन यह कहा जाता है टेनिस बॉल क्रिकेट में, पहले 3 ओवर में आपने क्या किया उसका टोटल डबल होना चाहिए आखिरी 2 ओवर में. 5 ओवर का मैच ही क्यों ना हो. नक्कीच ते प्रयत्न करावे लागतील. येणाऱ्या 2 षटकांमध्ये धावसंख्येचा वेग वाढवावा लागेल, परंतु दुसऱ्या बाजूला रिया 11 कर्जतला देखील काहीतरी रणनीती बनवावीच लागेल. धावसंख्या रोकाव्या लागतील, लगाम घालावा लागेल, अन्यथा एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने तर वाटचाल झालीच आहे. पाहिजे काय होणार. टेनिस बॉलचा अद्भुत खेळ आज आपण पाहतोय आद्य क्रांतिकारांच्या गावामध्ये, शिरडोन नगरीमध्ये आज क्रिकेटचा हा जबरदस्त सोहळा रंगतोय.
10 दिवस चाललेला सोहळा पहिल्या दिवशी जर पाहिलं तर तुडुंब मैदान भरताना पाहायला मिळालं होतं. प्रेक्षणीय सामने आणि आजही तेच पाहायला मिळणार आहे. आणि मी मंगेशजी वाकडीकरांचा आभारी असेल. पहिला आणि शेवटचा दिवस माझ्याकडे सोपवलं, नक्कीच मला संधी दिली असं मी म्हणेल. या सर्व दिग्गजांबरोबर प्रवीण दुगाडे सर असतील, टिके माडी सर असतील आणि नक्कीच एक सुंदर असा आवाज दीपक पाटील सरांचा या ऐकतो आपण, त्यांच्याबरोबर संधी मिळते त्याबद्दल. जाऊयात मॅचच्या दिशेने. चौथं षटक मार्गस्थ होताना पाहायला मिळत आहे. राकेश तांडेल येत आहेत गोलंदाजीसाठी. चसकार गावाला बिलॉंग करणारे राकेश. तर आता या क्रिकेटच्या स्पर्धांच्या माध्यमातून गावांची नावं देखील मोठी होताना पाहायला मिळतात. आणि आपण नक्कीच खेळाडू जरी आठवला लगेच गावाचं नाव देखील येतं. त्या गावातला एखादा ओळखीचा जरी भेटला त्याला आपोआप सांगतो, अरे तुमच्या गावात आमचा एक क्रिकेटपटू आहे. राकेश कोलवा टप्प्याचा बॉल होता. चांगला चेंडू, चांगली सुरुवात होताना पाहायला मिळाली. डावखुऱ्या हाताच्या फलंदाजीसाठी आदर्श चेंडू टाकला गेला आणि नॉन स्ट्राईकला पाठवण्याचं काम मात्र जरूर केलं त्या ठिकाणी. असाच एक हुकुमी बादशाह होता जो मात्र रायगडची शान होता. टेनिस क्रिकेट जगतामध्ये त्याला एक मानाचं स्थान होतं. नाव त्याचं सुधीर तांडेल. रायगडमध्ये कोणतीही स्पर्धा करण्यासाठी नक्कीच ज्यावेळेला येईल त्यावेळेला त्यांची आठवण आल्याशिवाय राहणारच नाही. डावखुऱ्या हाताच्या फलंदाजांना मी भल्या डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजांना गोलंदाजी करताना घाबरताना पाहिलंय. परंतु सुधीर तांडेल नावाचं एक अजब रसायन असं होतं नक्कीच. कारण कोणताही फलंदाज असू दे, डावखुऱ्या उजवा आणि जिद्दीने गोलंदाजी घेणार, मॅच जिंकून देणार, दांडी उडवण्यात स्पेशलिस्ट असणारे गोलंदाज. आज त्यांची आठवण येते. यावेळेला आक्रमण केलंय, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यशस्वी. वाह, जबरदस्त फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. बॉल सीमारेषेच्या पलीकडे षटकार. राजधानी का खाने के बाद अगर आप बल्लेबाज को 2 गेंदे डॉट खिलाए तो छक्के का महत्व कम होता है. बॅक टू बॅक 2 पाहायला मिळतात. चांगलं कमबॅक केलं राकेश तांडेल यांनी. ओमकार पाटील यांच्यासारख्या धुरंधराला 2 चेंडूवर थांबवण्यात यशस्वी राहिले राकेश. यावेळेला जर पाहिलं तर सीमारेषेच्या दिशेने बॉल मार्गस्थ होतोय, अडवला जाईल आणि पंच कळवत आहेत. तिसऱ्या पंचांची मदत मागितली आहे बीमरसाठी. प्रवीणजी, आपण खूप वर्ष समालोचन करताय, खूप वर्ष. तर या सर्व बदल म्हणा किंवा या सर्व तंत्रज्ञान आपल्या टेनिस क्रिकेटमध्ये येत आहे, कशा प्रकारे पाहताय या सर्व गोष्टींना? निश्चित तौर पर जब मैंने पहली बार शिल्डोन में कमेंट्री की थी तो वहाँ पे कुछ पेड़ था, उस पेड़ के नीचे मैं बैठा था और ऐसे ही मंगेश वाकड़ीकर इनके ऊपर मेरे ऊपर इनकी नज़र पड़ी और उन्होंने मुझे मौका दिया. 17 साल पहले मैं ये सोच भी नहीं सकता था कि लोग मुझे घर बैठे देख पाएंगे. ये बीमर के लिए अंपायर जज कर रहे हैं गणेश हेमंत कोहली और ये नो बॉल है. अंपायर तीसरे अंपायर का इशारा आ चुका है, ये नो बॉल है, नो बॉल. तो एक बात मैं आपसे ज़रूर कहना चाहूँगा कि जो सपना हमने देखा नहीं था वो सपना देखा संतोष नानेकर ने. बिल्कुल, एक बात जो है पहले को हमेशा याद किया जाता है, लेकिन उस सपने को परवान में चढ़ाया संदेश पाटिल ने. आज रायगढ़ में देखिए आईपीएल हो रही है, ये जो क्लैरिटी है संदेश पाटिल की. और इसीलिए जैसे ही मैंने खिलाड़ियों को नाम दिए, किसी को उस्मान पटेल को मैंने कहा रायगढ़ का टाइगर, आकाश को कहा मास्टर माइंड, इसी तरह कई निकनेम मैंने दिए इन खिलाड़ियों को. उसी तरह मुझे ऐसे लगा
कि इस 24 लाइव इवेंट की टेक्नोलॉजी जो काफ़ी अच्छी है उनको भी एक नाम देना चाहिए, तो मैंने उनको नाम दिया PCQ, यानी कि प्रोफेशनलिज्म, क्लियरिटी एंड क्वालिटी। लेकिन ये फ्री हिट था, विराट कोहली को जिस तरह से रन मिले, देखिए ये प्रेजेंस ऑफ माइंड है। फ्री हिट के बाद अगर आपके क्लीन बोल्ड होते हैं तो बल्लेबाज के मन में ये होना चाहिए कि भाई ये मुझे फ्री हिट थी, ये अब बाई के तौर पर रन गिने जाएंगे। किसी को भी पता नहीं था जब तक विराट कोहली, मतलब जो आम दर्शक होते हैं, कि फ्री हिट पर अगर बोल्ड हो जाए तो रन गिने जाते हैं नहीं। अंपायर्स को तो पता होता ही रहता है, लेकिन जो आम दर्शक हैं जो टीवी पे मैच देखते हैं, 52 रन स्कोर कार्ड के ऊपर एक चांगली पार्टनरशिप प्रवीण सर म्हणावी लागेल. 52 धावांची पार्टनरशिप होताना पाहायला मिळत आहेत. ओमकार पाटील मुरबे, ओमकार पाटील खारघर यांच्याकडून चांगली कामगिरी होताना पाहायला मिळत आहे. सोनई 11 तळेगाव रसायनी या संघासाठी, रिया 11 कर्जत, एक खालापूर तालुक्यातील संघ पाहायला मिळतोय, एक कर्जत तालुक्यातील संघ पाहायला मिळतोय, पनवेल तालुक्यामध्ये मॅच पाहायला मिळते. हेच रायगड प्रीमियर लीगचं वैशिष्ट्य आहे. विविध तालुके आज मात्र या ठिकाणी येतील. चांगला बॉल ब्लॉकमध्ये पुन्हा एकदा टाकण्याचा प्रयत्न, त्यांनी डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजाविरुद्ध चांगली गोलंदाजी केली आहे फलंदाजाविरुद्ध, आणि आणखी या ठिकाणी मात्र धावा घेण्याचा प्रयत्न यशस्वी होताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक बघता बघता संपलेला आहे ते 4थं, आणि धावसंख्या जर पाहिली तर बिनबाद 54 धावा धावफलकावर. आपण पाहत आहात रायगड प्रीमियर लीग अंतिम दिवस. कक्षाचं दृष्टी आहे. रायगडचा आवाज म्हणून ज्यांना ओळखलं जातं, प्रवीणजी दुगाडे, त्यांचा आवाज ऐकावा आणि ऐकतच राहावा असा असतो. त्याचबरोबर सुदर्शनजी देखील खूप चांगलं गुणलेखन करतात, आणि सुदर्शनचं खूप चांगलं प्रदर्शन त्यांचं गुणलेखनातलं या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत आहे. असाही दिवस कधी येईल आम्हाला वाटलं नव्हतं की मॅच सुरू होत असताना कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील कॅमेरा येईल आणि आमच्यावर देखील लक्ष जाईल, परंतु बदलत्या क्रिकेटबरोबर ह्या गोष्टी देखील पाहायला मिळतात. धन्यवाद, या टेक्नॉलॉजी आल्या आणि आमच्यापर्यंत देखील कॅमेरा पोहोचतोय, नक्कीच आभारी असेल. असाच कॅमेरा आता प्रत्येक प्रेक्षकांपर्यंत देखील पोहोचताना आपण पाहत असतो. दर्दी प्रेक्षक जे खूप लांब लांबवरून मॅच पाहण्यासाठी येतात त्यांना देखील अलीकडच्या कालावधीमध्ये दाखवलं जाऊ लागले. जाऊयात मॅचच्या दिशेने. अंतिम षटक मात्र या डावातील बाकी आहे. 54 झाल्यात, इकडनं जर 15 रन जरी आल्या 70चं टार्गेट उभं राहू शकतं प्रवीणजी, आणि त्यामुळे प्रयत्न असेल 15 तरी काढायच्या, कारण दोन्ही ओमकार जम बसलाय आणि हे षटक आहे हाणामारीचं. तर पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. गोलंदाजीसाठी रजत मुंडे. महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये मागील 3-4 वर्षात या खेळाडूने आपल्या फलंदाजीने खूप प्रभावित केलंय, परंतु गोलंदाजी देखील पुन्हा करण्यास सुरुवात केली आहे. रजत मुंडे, पहिला बॉल अगदी ब्लॉकमध्ये टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता, त्याला एका धावेमध्ये परावर्तित केलं आणि धावसंख्या पुढे जाते ती म्हणजे 55. रायगड आणि रायगडच्या क्रिकेटचा विषय सुरू होता. रायगडच्या क्रिकेटचा दहशत संपूर्ण भारतभर आहे, आणि रायगडाची दहशत 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेला राजधानी म्हणून निवड केली तेव्हापासून दिल्लीला रायगडाचं भय आहे, आणि आज देखील टेनिस क्रिकेटमध्ये तो डंका रायगडाचा पिटला देखिए जातोय. दूरदृष्टि के राजा माने जाते थे छत्रपति शिवाजी महाराज को, और उन्हें पता था जैसे ही उन्होंने राजधानी बनाई रायगढ़ को, पूरे महाराष्ट्र पर नज़र रखी जा सकती है. ये दूरदृष्टि है छत्रपति शिवाजी महाराज की, और उनके जैसा राजा होना, एक ही राजा था जो हुआ था और ना कभी अब होगा, छत्रपति शिवाजी महाराज की तरह. चांगला फटका पाहायला मिळाला. चेंडू चांगला होता, परंतु त्यावर चांगला फटका खेळला. 2 धावा त्या ठिकाणी मिळाल्या. या शेवटच्या षटकात मोठ्या फटक्यापासून कुठेतरी वंचित ठेवण्याचा प्रयत्न असणारा रजत मुंडे, ज्या चांबर्ली गावाला बिलॉंग करतात, चांबर्लीची गोलंदाजी ही चांबर्लीची खऱ्या अर्थानं ओळख देखील आपल्याला पाहायला मिळाली आहे, आणि आज या ठिकाणी पुन्हा एकदा त्या गोलंदाजीचा प्रत्यय येतोय, परंतु प्रयत्न करावे लागतील. हे शेवटचं षटक आहे, आतषबाजी करावी लागेल. यावेळेला आतषबाजी, समोरच्या दिशेने मारलेला फटका जातोय हातामध्ये, पकडली कॅच, कुशल गुरव, येतोय विकेट. तानाजी मालुसरे स्टँड, छत्रपती शिवरायांचा इतिहास
आणि संपूर्ण रायगडच नव्हे संपूर्ण महाराष्ट्राला प्रेरणा देणारा आहे. आणि म्हणूनच या RBLच्या पारितोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे वंशज आदरणीय राजे छत्रपती संभाजीराजे भोसले यांचं या व्यासपीठावर आगमन होणार आहे. मंगेशजी वाकडीकर यांच्या आयोजनामध्ये आणखीन एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. नक्कीच कोल्हापूरचे छत्रपती युवराज संभाजी राजे यांचं आज या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने आगमन होताना पाहायला मिळेल. सातत्याने मात्र खूप मोठं कार्य त्यांचं देखील पाहायला मिळत आहे. राज्यसभा सदस्य म्हणून देखील चांगलं कामगिरी त्यांनी केली आहे आणि सातत्याने तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचण्याचं काम देखील ते करत असतात. आज त्यांचं देखील या ठिकाणी आगमन होणार आहे. रजत मुंडे निघाले गोलंदाजीसाठी. यावेळेला मोठा फटका पहिल्याच बॉलवर सिक्सर. गणेशपुरीचे प्रथमेश. जय माता दी सोनारी विरुद्ध वीर मराठा जोहे या दोन्ही संघांमधील सामना होणार आहे. विश्वजित ठाकूर विरुद्ध संदीप पाटील. पप्पू सोनारी मोठ्या विरुद्ध पप्पू अशी मॅच या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. आणखी एका मोठ्या मॅचची आपण वाट पाहणार आहोत कारण यानंतर तो सामना असणार आहे. तर सर्वच कारण एखाद्या प्रीमियर लीगमध्ये 32 संघ मी तरी कुठे पाहिले नाही आहेत, परंतु रायगडात अशक्य असं काही नाही आहे. 32 आम्ही मुंबई प्रीमियर लीग में गेल्या वर्षी 8 ठेवले होते आणि यावर्षी 12 संघ ठेवलेत. चतुर शेट्टी सर, एक बात मैं आपको बताना चाहूँगा, 32 फ्रेंचाइजी और 29 फ्रेंचाइजी वेटिंग में थे, वेटिंग में. तो सोचिए रायगढ़ प्रीमियर लीग का क्रेज कितना है. अगर सभी को एंट्री दी जाती तो कारवा किस तरह से होता. कोलो टप्प्याचा चेंडू होता, त्याला कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न राहिला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत, चेंडूची फेकी करतील तोपर्यंत 2 धाव. या षटकात जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी राहिली. रजत मुंडे गोलंदाजीसाठी आले आणि त्यांच्याकडून देखील जर पाहिलं एक षटकार आलाय जरूर, परंतु थोडंसं लगाम असं वाटत होतं कुठेतरी 70च्या दिशेने, परंतु अजूनही एक चेंडू बाकी आहे, ती देखील होऊ शकते आणि तो प्रयत्न करावे लागेल. या युवा खेळाडूने देखील खूप प्रभावित केलंय. प्रथमेश कोळी शेवटच्या षटकात आली आणि आपली छाप सोडली, चुणूक दाखवली. यावेळेला व्हेरिएशन केलं गेलं, कमी गतीने चेंडू टाकण्याचा प्रयत्न, परंतु योग्य दिशा नाही नव्हती. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर जातोय. पंचांचे हात उंचावत आहेत, व्हाईट बॉल घोषित करतायत. 66 धावा धावफलकावर, 66 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. अद्भुत असा क्रिकेटचा खेळ रायगड प्रीमियर लीग. प्रत्येकाला वाटतं आपल्या गाव जिंकावं, आपला संघ मालक जिंकावा, आपल्या गावातील खेळाडू रायगड प्रीमियर लीग मध्ये खेळतोय तो संघ जिंकावा. म्हणून मात्र हे चाहते मैदानात येतात किंवा युट्यूबला सातत्याने या मॅचेसचा आनंद घेत आहेत. रायगड प्रीमियर लीग अंतिम दिवस. यावेळेला वेगवान चेंडू होता, त्याला कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न राहिला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रयत्न करतील आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला आणि धाव संख्या 2 ने पुढे गेली आहे. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 68-69 धावांचं एक चांगलं आव्हान उभं राहिलं, कारण 5 षटकांमध्ये या आव्हानाचा पाठलाग करायचा आहे. ओमकार पाटील मुरबी 14 चेंडूमध्ये 24 धावांवर नाबाद राहिलेत, तर छोटीशी परंतु महत्त्वपूर्ण खेळी केली. 3 चेंडूमध्ये 10 धावांचे प्रथमेश यांचंही कौतुक करावं लागेल. खारघरचे ओमकार पाटील ज्यांनी 14 चेंडूमध्ये 28 धावा केल्या, त्यांनीही खूप प्रभावित केलं. हा पहिला डाव, या पहिल्या डावात 5 षटकांमध्ये 68 धावा झाल्या आहेत. ओमकार पाटील जे गोलंदाजीसाठी आले, चांबारलीचे 2 षटकांमध्ये 22 धावा खर्च केल्या. काहीचे महागडे जरूर ठरले. मुजीब जे मात्र ते देखील महागडे ठरले, कारण एक षटक जे टाकलं त्यात तब्बल 19 धावा खर्च केल्या. राकेश तांडेल या डावातील एक चांगलं षटक म्हणावं लागेल, ज्यामध्ये विकेट तर नाही आली परंतु केवळ 10 धावा खर्च केल्या. आणि रजत मुंडे शेवटच्या षटकात ज्या वेळेला धन्यवाद चंदू सर. आपण आता टॉस बॉक्स मध्ये वळूया, जिथे यानंतर सुपर 16 मधला शेवटचा सामना होणार आहे. तो जय माता दी सोनारी सुपर 8 हा माफ करा, सुपर 8 येस, सुपर 8 मधला शेवटचा सामना जय माता दी सोनारी उरण आणि वीर मराठा जोहे पेंट. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की दोघांनी कृपया इकडे व्यासपीठावर नाणेफेकीसाठी यावं. चला, संदीप पाटील आणि विश्वजित ठाकूर. संदीप पाटील आणि विश्वजित ठाकूर दोघांनाही विनंती आहे की त्यांनी नाणेफेकीसाठी कृपया स्टेजवर या. सांबार्ली संघाला सचिन तांडेल यांच्या
सोनाई 11 तळेगाव या संघाला बऱ्याचशा शुभेच्छा आलेल्या आहेत त्यांच्या भागातून. सचिन तांडेल खरं तर क्रिकेट खेळाडू, राजकीय क्षेत्रामध्ये माजी सरपंच राहिलेले आहेत आणि त्यांच्यासाठी प्रवीण जांभळे चांभारली, कपिल ठाकूर अलिबाग, गोरक्ष पवार कॉमेंटेटर, अंकित धनाजी जांभळे चांभारली, दिलीप मस्कर सावळे, दीपक ठाकूर हातनोली, नामदेव पाटील आणि बाबू मांडे तळेगाववाडी यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं मनापासून आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आणि दोन्ही टीमचे कॅप्टन संदीप पाटील आणि विश्वजित ठाकूर प्लीज या. अतिशय चांगला सामना आपण पाहतोय. अटीतटीचा सामना आज सगळ्यांना पाहायला मिळालेले आहेत आणि या शेवटच्या दिवसामध्ये खरी मजा पाहायला आपल्याला मिळते. सचिन तांडेल यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. दोन्ही कॅप्टन्स आलेले आहेत. मी मोडक साहेब आणि भोईर साहेब यांनाही मी विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. मुकादम साहेब यांनाही मी विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर नाणेफेकीसाठी यावं. सचिन तांडेल यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. सुपर 8 मधली एक जबरदस्त लढत. दोन्ही कॅप्टन्स उरणचेच आहेत. सचिन तांडेल यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय. कोण मागणार? यस, विश्वजित वीर मराठा जोहे मागतोय. काटा मागितलाय आणि आला छापा. कॉंग्रॅच्युलेशन संदीप पाटील. जय माता दी. सोनारी उरण संघानं नाणेफेक जिंकली आहे. काय घेणार आणि का? फील्ड फर्स्ट. कारण काय स्पेशल? स्पेशल असं काय नाही, सकाळचं वातावरण आहे थोडं नरम आहे, त्याच्यामुळे थोडीशी फिल्डिंग पहिली करावी. पोरं जरा रेडी तरी होतील मॅचसाठी. आणि आज कोणाला घेऊन तुम्ही मैदानात उतरणार? तसं अजून काही डिस्कस झालेलं नाही आहे. बघूया आता काही टीम कोण कोण आलेत, कोण कोण नाही आलेत. क्रुशियल मोमेंट आहे. सुपर 8ची मॅच आहे. या मॅचमध्ये जर जिंकले तरच प्राईज तुम्हाला मिळणार. आणि समोर मोठ्याची टीम चॅलेंज आहे. चॅलेंज तर खूप मोठं आहे, परंतु चॅलेंजांना सामोरे जाऊ तेव्हाच यश प्राप्त होतं. फिल्डिंग घेतली आहे. कितीमध्ये रोखण्याचा प्रयत्न कराल? कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. 5 षटकांचा सामना आहे. 4 बॉलर्स. तुम्हाला बेस्ट ऑफ लक. मोठ्या त्यांनी फिल्डिंग घेतली आहे. फलंदाजी तुमच्या नशिबी आलेली आहे. योग्य असेल? नक्कीच योग्य आहे. कारण टॉस जरी जिंकलो असतो तरी बॅटिंग किंवा बॉलिंग आली असती काही कुठल्याही सिच्युएशनला आपल्याला खेळायची तयारी ठेवली पाहिजे, कारण आता नॉकआउट सामना आहे. या नॉकआउटमध्ये प्रथम फलंदाजी करताना काय टार्गेट असेल तुमचं? आम्ही 60+ करण्याचा प्रयत्न करू. समोरची टीम उरणवाले सगळे ओळखीचे आहेत. खेळ हो सगळे ओळखी. आणि नक्कीच चांगला खेळ तुमच्याकडून व्हायला पाहिजे. या अगोदर किरण पवारचा सामना तुम्ही बघितला असेल. क्रुशियल मोमेंट होती. मॅच आवडली? हो नक्कीच, कारण त्याचंच षटक निर्णायक षटक ठरलं. तसंच तुमच्याकडून षटक पडेल अशी आपण अपेक्षा करूया. आणि मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये जाण्याची इच्छा आहे? असं काय नाही, नशिबाची गोष्ट आहे. त्यांनी चांगला परफॉर्मन्स केला आहे, तो सिरीजमध्ये गेला आहे. नक्कीच आपण चांगला करू तर नक्कीच सिरीजमध्ये जायचा प्रयत्न करू. तुमच्या खेळाडूंना काय संदेश असेल? काय नाही, जे 2 दिवस केलं आहे तेच आता फॉलो करू बस. आणि तसंच फॉलो केलं तर नक्कीच विजय तुमचाच आहे. कॉंग्रॅच्युलेशन दोन्ही टीम्सना. बेस्ट ऑफ लक. वळूया समालोचन कक्षामध्ये. कमेंट्री बॉक्समध्ये चंदू शेट्टे आणि प्रवीण दुगड़े यांच्याकडे. थँक्यू. शुक्रिया गुरु. लेकिन यहाँ पर इस दूसरे सत्र में आप सभी का स्वागत. संकेत पाटिल की पहली गेंद, अखिल भोइल बैकफुट पर गए, रन आउट का यहाँ पर मौका बन सकता है. डायरेक्टेड हुआ है. तीसरे अंपायर की मांग की जा रही है. अगर यह विकेट मिला तो सनसनी फैलेगी रिया 11 कर्जत के खेमे में. नक्कीच चिंतेचं वातावरण पहिल्या चेंडूवर निर्माण झालंय. महत्वाची विकेट त्या ठिकाणी मिळेल की नाही हे तिसरे पंच जरूर या ठिकाणी आपल्याला कळवतील. देखिए, अपने एग्जाम में नहीं गए,
आईपीएल खेलने के लिए आए और एक ऐसा थ्रो किया, उस थ्रो की वजह से अपोजिशन का सेनापति बेहाल हो गया। रनआउट के तौर पर विकेट। और देखिए अब परसों जो रोशन पाटिल के होटल का उन्होंने खाना खाया, उसकी एनर्जी अब तक मुझे नजर आ रही है। रजत मुंडे के आउट होने के बाद अब सागर सावंत को अपना क्लास दिखाना होगा। यकीनी तौर पर टैलेंटेड खिलाड़ी है, कई लेदर के ऐसे स्ट्रोक्स है, कॉपी बुक स्टाइल, जहां से वो इस मुकाबले में घुमाव पैदा कर सकते हैं। पहली गेंद के ऊपर सफलता और वो भी मिस्टर कंसिस्टंट रजत मुंडे की। नक्कीच महत्वाचा विकेट असणार आहे, परंतु टीम बॅलन्स आहे, इतर फलंदाज देखील आहेत आणि तुमचा कस तेव्हाच लागतो ज्यावेळेला संघाला गरज असते. प्रमुख खेळाडू माघारी परतल्यानंतर जर तुम्ही का धावा केल्या तर त्या कायमस्वरूपी लक्षात राहण्यासारख्या असतील. संधी दोन्ही संघांना असणार आहे, परंतु मोठा धक्का आलाय पहिल्या चेंडूवर, तो देखील क्षेत्ररक्षणाच्या जोरावर. निश्चित तौर पर किस तरह से उन्होंने वो थ्रो किया, गेंद पर आए, लेकिन अब स्ट्राइकर एंड पर सागर सावंत, बड़ा नाम, बड़ा खिलाड़ी, और एक बड़ी पारी उनसे हो इस तरह की उम्मीद करेंगे कर्जत के फ्रेंचाइजी हरीश मराठे और राजेश जी मोड़ा कौन साइड के ऊपर इस गेंद को खेला। एक रन तो जरूर मिलेगा, क्या मिलेगा दूसरा? कुणाल तारेकर उस गेंद के नीचे आए, एक रन जरूर मिला। संकेत पाटिल देखिए, बड़े स्ट्रोक्स, उन्हें पता है कि शुरुआती 2 ओवर में उन्हें किस तरह से अप्रोच अपनाना है बॉलिंग का। वहीं दूसरी तरफ 69 रनों का पीछा करना है तो शुरुआती 2 ओवर में कम से कम 30 या 25 रन कम से कम आने जरूरी है टीम रिया 11 कर्जत के लिए। अखिल भोयल 38 सर्कल स्पेशलिस्ट ऑन साइड के ऊपर, मिड विकेट बाउंड्री के बाहर, शॉर्ट मिड विकेट को चीरती हुई गेंद गई 4 रनों के लिए। टीम का टोटल 5 पे 1। चंदू शेटे सर 7 से भी ज्यादा बल्लेबाज है इनके पास जो मैच को घुमाने की ताकत रखते हैं, इस 69 रनों को बनाने की ताकत रखते हैं। आरपीएल सीजन 3 में जब मैंने सभी टीमों का स्क्वाड देखा तो उतने ज्यादा स्टार भी नहीं और उतने बुरे खिलाड़ी भी नहीं, वेल बैलेंस टीम ये मुझे नजर आ रही है। लेकिन अब देखना ये होगा रजत मुंडे के विकेट का प्रेशर आने वाले बल्लेबाज किस तरीके से हैंडल करते हैं। पांच में 1। संकेत पाटिल और ये देखिए अखिल भोयर के बारी गेंद अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश की थी, फाइनली को चीरने की कोशिश की थी, लेकिन संकेत पाटिल ने शिकार निकाला। पहला शिकार निकाला अनुराग माड़ी ने और ये दूसरा शिकार निकाला अपोजिशंस का संकेत माड़ी ने। 2 पे 5, 2 विकेटों के नुकसान पर 5 रन। रायगढ़ प्रीमियर लीग, रायगढ़ प्रीमियर लीग, रायगढ़ प्रीमियर लीग। देखिए क्रिकेट किस तरह से होता है। क्रिकेट भले ही आप मैदान के बीच आपकी राइवली हो, लेकिन मैदान के बाहर आप अपने आपके एक दूसरे के दोस्त होते हैं खिलाड़ी, और ये मुझे काफ़ी अच्छा लगता है। और ख़ास तौर से इस कमेंट्री बॉक्स के लिए भी मैं कहना चाहूँगा कि हमारे प्रफुल्ल पाटिल और सुदर्शन पिछले 10 दिनों से दोनों इकट्ठा स्कोरिंग का काम कर रहे हैं, एक 24 लाइव टेक्नोलॉजी के लिए, वेबसाइट के लिए, तो दूसरा हमारे लिए। तो इन दोनों की दोस्ती अब अटूट हो चुकी है, एक दूसरे को अब भूलेंगे नहीं। पहिल्या षटकात 2 विकेट येताना पाहायला मिळतात. संकेत गेल्या 2 ते 2.5 वर्षात पाहतो यांना मी. मोरबीसाठी खूप चांगलं क्रिकेट खेळलंय, रायगडच्या मुख्य संघासाठी चांगलं क्रिकेट खेळलंय, गावदेवी गावठांसाठी चांगलं क्रिकेट खेळलंय आणि असे गोलंदाज आहेत. तसं पाहिलं तर रनअप जास्त नाही आहे, वेगही जास्त नाही आहे, परंतु खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याचं कसब त्यांच्याकडे आहे ना, आणि म्हणूनच फलंदाजांना अडचणीत आणताना पाहायला मिळतात. आणि सुरुवात चांगली झाली आहे पहा, एक महत्त्वाचा विकेट देखील त्यांनी घेतलाय. 2 विकेटों के नुकसान पर 5 रन। संकेत पाटिल सोनाई तड़ेगांव, ओंकार पाटिल जानते हैं यहाँ पर जीते तो नंबर 4 से लेकर नंबर 1 तक पहुंचने का मौका, किसी एक ट्रॉफी को हाथ लगाने का मौका। गोविंदा कोहली कोपर बाएं हाथ के बल्लेबाज, काफी आक्रामक खिलाड़ी है ये कोपर, जो कोहली के नजदीक है और हमेशा कोई कोपर का हो या कोहली का हो, इन दोनों गांव का जिक्र होता है, लेकिन यह है कोपर के।
ये देखिए ऑफ ब्रेक डालने की कोशिश की थी लेकिन ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर। व्हाइट बॉल का इशारा, 6 पे आता हुआ टोटल, 2 विकेटें निकाली है, 69 का पीछा करना है। सागर सावंत जो कि नॉन स्ट्राइकर एंड पर है, उनको कमाल दिखाना होगा रिया 11 करजत के लिए। ये देखिए विकेट विकेट और विकेट। ये दांव जो है खाली नहीं गया संकेत पाटिल का। ओंकार पाटिल ने जो संकेत पाटिल के ऊपर खेला था, बल्कि अनुराग माली ने जो शुरुआत दी, जो थ्रो किया और आधी जान निकाली इस मैच की, रजत मुंडे को उन्होंने रन आउट किया। पहिल्याच बॉलवर नायक माघारी पाठवला क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून आणि तदनंतरचं काम मात्र जादूगर मुरबीचे संकेत करताना पाहायला मिळत आहेत। बॉलला अशा पद्धतीने वळवण्यात यशस्वी झालेत की फलंदाजांना अडचणीत आणतायत। टीम बॅकफुटला कर्जतची आहे, परंतु फ्रंटफुटला येऊ शकते। नवे ते प्रयत्न करावेच लागतील। अभी नाही तो 1 साल कभी नाही, तर 1 वर्ष वाट पाहावं लागेल या स्पर्धेचं आणि प्रतिकूल परिस्थिती असताना देखील तुम्हाला कामगिरी आता करावी लागणार आहे। 365 दिन आपको इंतजार करना पड़ेगा यहाँ पर हारे तो, क्योंकि यहाँ तक सुपर 16 का भी अगर आपने मैच जीता है तो सुपर 8 में जीतना जरूरी है। सुपर 8 की हार बहुत मैं कहूँगा दिल पे ठेस पहुँचाएगी किसी भी टीम के लिए, क्योंकि लीग में हारे चलो कोई बात नहीं, लेकिन मेहनत करके अगर इतने दूर आए हैं तो कुछ ना कुछ हाथों में आना चाहिए। कुशल गुरव ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला। कुणाल तारेकर बहुत ही बढ़िया फील्डर, 38 सर्कल के बाहर तैनात किया जा चुका है ओंकार पाटिल द्वारा। ओवर की हुई समाप्ति, एक सफल ओवर सोनाई तड़ेगांव के फ्रेंचाइजी सचिन तांडेल के लिए किया। 3 विकेटें निकाली। 3 विकेट निकालने की बजाय अनुराग माली मैं इस ओवर का हीरो समझूंगा, क्योंकि उन्होंने एक अच्छा थ्रो किया डायरेक्ट और उस वजह से मौका मिला रजत मुंडे के सामने गेंदबाजी ना करने का संकेत पाटिल को, और ये बेनिफिट है संकेत पाटिल के लिए, क्योंकि रजत मुंडे एक बड़ा नाम, बड़ी शख्सियत, क्रिकेट की एक बड़ी हैसियत, उनके सामने ना गेंदबाजी करने की वजह से उनके गेंदबाजी में वो कॉन्फिडन्स नजर आया आणि त्यांनी विकेटही मिळवल्या आणि पहिल्या षटकात नियंत्रित ठेवलं 7 धावांवर। अजूनही 62 धावांची आवश्यकता आहे प्रवीण सर, आणि 4 षटकं बाकी आहेत। या मैदानात ते होऊ शकतात, किंबहुना या 10 दिवसात तुम्ही ते पाहिलं आहे। अशा प्रकारच्या धावसंख्येचा पाठलाग झालाय। 3 विकेट माघारी परतल्यात, परंतु मैदानाच्या आतमध्ये निर्धार करून तुम्हाला खेळावं लागणार आहे। इतिहास घडवायचा असेल तर तुम्हाला बॅटिंग करावी लागेल। सागर सावंत, कुशल गुरव दोघांना देखील प्रयत्न करावेच लागतील, आणि असे खेळाडू आहेत या दोघांकडून कर्जतवासियांनी नेहमीच अपेक्षा ठेवल्यात। त्या अपेक्षांची पूर्तता त्यांनी केली आहे। संपूर्ण कर्जत तालुक्याचं लक्ष या मॅचवर लागलं असणार आहे, आणि यातील एक पार्टनरशिप होऊ देत, रन येऊ देत, अशी प्रतीक्षा मात्र या ठिकाणी नक्कीच असणार आहे। निश्चित तौर पर चंदू शेट्टी सर, बिल्कुल आपने सही कहा कि पार्टनरशिप, साझेदारी यहाँ पर इन दोनों के बीच होनी जरूरी है, लेकिन धंधा करे साझेदारी से तो डूबने के चांसेस, लेकिन क्रिकेट में अगर निभाए साझेदारी तो जीतने के चांसेस। टिक्केमाड़ी देखिए, आज टिक्केमाड़ी को देखते ही इंसान आज फ्रेश होगा। ऐसी कुछ पर्सनालिटी दीपक और टिक्केमाड़ी बना के आए हैं। अनुराग माली की ये फुल और फुल टॉस गेंद, और बिल्कुल सही कहा आपने, क्षमता के हिसाब से अगर खेल खेला जाए तो सागर सावंत और कुशल गुराव हाल के टूर्नामेंट का बाइकर मैन ये रन बना सकता है। कडवच असणारा हा खेळाडू आणि चमक दाखवण्यास सुरुवात केली आहे। संधी आहे ही रायगड प्रीमियर लीग, सारख्या या संधी येत नसतात, आणि आपण आता आपर्यंत आयुष्यात किती क्रिकेट खेळलो ते बाजूला पडलंय, आणि आज काय क्रिकेट खेळणार आहोत, काय जिद्दीने क्रिकेट खेळणार आहोत त्याचा विचार करणं गरजेचं आहे दोन्ही संघांना। 13 पे 3 और ये कवर्स में खेला कुशल गुरव ने, 1 रन जरूर मिलेगा। ओंकार पाटिल देखिए कितनी अच्छी कप्तानी कर रहे हैं। बाउंड्री पर जब गेंद फील्ड की तो उन्होंने कहा भाई थ्रो बाउंस करके करो ताकि ज्यादा परेशानी ना हो पिकअप करने वालों को। तर प्रेक्षकांमध्ये सचिन तांडेल यांचे मेहुणे सन्माननीय अजयजी भागीत यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं।
14 रन बनाए जा चुके हैं, 3 विकेटें निकाली जा चुकी है। अपील देखिए, अपील, पूरी टीम अपील कर रही है। ये भी होता है अंपायर्स के ऊपर मनोवैज्ञानिक दबाव डालने का, लेकिन अंपायर देखिए टस से मस नहीं हुए, बल्कि चट्टान की तरह अपनी जगह खड़े रहे। देखिए कहीं पर भी संपर्क नहीं था गेंद और बल्ले का, एक्शन रिप्ले में भी दिखाई दिया। सागर सावंत को अपनी क्लास 1 बल्लेबाजी दिखानी होगी, जिस क्लास के लिए वो परिचित है। और ये नो बॉल है, नो बॉल, शायद ओवर स्टेप का नो बॉल और अगली गेंद होगी फ्री हिट। ये न्योता है। अनुराग माड़ी देखिए, जिन्होंने रजत मुंडे को रन आउट कर इस मैच को शुरू किया था, किस टीम के लिए? सोनाई तड़ेगांव के लिए। लेकिन अनुराग माड़ी जिस अंदाज से गेंदबाजी कर रहे हैं, अब मैच शुरू हो सकता है टीम रिया 11 कर्जत के लिए। नक्की एक संधी असेल आता एक मोठा स्ट्रोक खेळण्याची, दबाव प्रतिस्पर्ध्यांवर शिफ्ट करण्याची, विकेट गेल्यात ते मात्र दबाव कमी करण्याची संधी असणार आहे आणि तो प्रयत्न आता करावा लागेल। फ्रीड की ये गेंद थी, अच्छी डाली, डॉट गेंद आई। जितनी ज्यादा डॉट गेंदों की परसेंटेज बढ़ाएंगे, जिस तरह किरण पवार ने ओवर नंबर 14 किया था पिछले मैच में, विश्वजीत ठाकुर हमारे साथ जुड़ चुके हैं, बड़े मंच का बड़ा खिलाड़ी, हमेशा क्रिकेट में दादागिरी करते हुए। गेंद हवा में जरूर है, 1 रन जरूर मिला, क्या मिलेगा दूसरा? और ये ओवर थ्रो, तीसरा भी रन मिलता हुआ यहां पर। और तीसरे अंपायर को रेफर किया अंपायर ने, किस वजह से? बीमर की वजह से। चलिए तीसरे अंपायर। पडताळणी सुरू आहे। तिसऱ्या पंचांकडून या निर्णयाची प्रतीक्षा सर्वांनाच असणार आहे, परंतु प्रचंड उत्कंठा शेवटच्या दिवसाची। प्रवीण दुगाडे सर, सर्व दिवस या स्पर्धेशी जोडलेला आहात आपण, आणि प्रेक्षकांमध्ये गावागावात तालुक्यांमध्ये याची चर्चा की रायगड प्रीमियर लीगचा यावर्षीचा चॅम्पियन कोण होणार, विशेष म्हणजे जे चॅम्पियनची ट्रॉफी कोणत्या तालुक्यात जाणार याची चर्चा सुरू असते। की म्हणजे पहिल्या वर्षी ही ट्रॉफी खालापूरला गेली होती, दुसऱ्या वर्षी ही ट्रॉफी पनवेलला गेली होती, आणि तिसऱ्या वर्षी ही ट्रॉफी कोणत्या तालुक्यात जाणार, टिके माळी सर, त्याचीही चर्चा नक्कीच रंगेल। देखिए इस साल एक नया चैंपियन मिलेगा और एक नया रनर अप मिलेगा, क्योंकि पिछले साल के रनर अप भी इस श्रृंखला से बाहर हो चुके हैं और चैंपियन सुमित डोंगड़े की टीम भी यहाँ से बाहर हो चुकी है। तो ऐसे में अगर देखा जाए तो एक नया चैंपियन और एक नया रनर अप मिलेगा। अब देखना यह होगा वो कौन से कप्तान होंगे जो नंबर 1 की ट्रॉफी को हाथ लगाएंगे। अंपायर देख रहे हैं स्क्रीन के ऊपर, क्या विश्वजीत ठाकुर होंगे, क्या होंगे किरण पवार, या होंगे सोनारी के पप्पू, या होंगे रजत मुंडे, या फिर होंगे ओंकार पाटिल, या फिर होंगे शाहू वॉरियर्स के प्रसाद घरत। कुछ भी हो सकता है, आने वाला वक्त बताएगा। वक्त की बात है। ठीक है माड़ी साहब हमेशा कहते हैं कि HOC का वक्त था, जब उन्होंने मोपाड़ी के ऊपर कमेंट्री की थी तो उस वक्त में उन्होंने कहा था कि अगर आपके पास इकोनॉमिकल पावर ज़्यादा हो तो उससे उन्मत्त नहीं होना, कभी खत्म हो जाए पता भी नहीं चलता। चलिए अंपायर
नो बॉल और नॉट आउट है ये। देखिए फैसला 24 लाइव इवेंट, तीसरी आंख शंकर भगवान का आज दिन है और आज के दिन ये तीसरी आंख भी काफी अच्छा काम कर रही है इस आरपीएल में। क्या छवि है विश्वजीत ठाकुर की और टीके माड़ी की, आपको स्क्रीन पर नजर आ सकती है। तो मैच की तरफ हम चलेंगे, आपको जरूर नजर आएंगे विश्वजीत और टीके माड़ी साहब, विश्वजीत ठाकुर और टीके माड़ी दोनों की छवि आपके स्क्रीन पर नजर आ रही है। हमारे साथ साथ 19 में 3 बहुत ही बढ़िया कुशल गुरव ने आते ही इस मैच को खोला है अपनी टीम रिया 11 करजत के लिए। क्यों नहीं बन सकते, रन बन सकते हैं। मैं तो कहता हूं मारने वाले में दम होना चाहिए। पिछले कई दिनों से कि रायगढ़ और ठाणे का मैच छोड़ने के बाद आखिरी मैच में चेसिंग नहीं हुआ था, लेकिन विश्वजीत ठाकुर ने कल के आखिरी मैच में फैसला किया फील्डिंग करने का। परिस्थितियों से विपरीत संघर्ष करना यह इनका आदत बन चुका है और उस मैच को जीता और पहली एक ऐसी टीम बनी जिन्होंने शाम के वक्त चेसिंग की। यह खराब फील्डिंग खारघर के ओंकार पाटिल द्वारा डीप थर्ड मैन बाउंड्री के बाहर 4 रन। टीम का टोटल 24-24। तीन ओवर का खेल अभी भी शेष है और 3 ओवर में अगर हम देखें तो 15 की औसत 45 रनों की जरूरत है। एक अच्छे ओवर की तलाश है ओंकार पाटिल खारघर। मैं तो कहूंगा जो कप्तान है इस टीम के मुरबी के, उन्हें एक अच्छा ओवर चाहिए। वहीं दूसरी तरफ एक बड़ा ओवर चाहेंगे रिया 11 करजत के कप्तान रजत मुंडे। इन दोनों में से किसी एक बल्लेबाज को अब हमेशा मैं कहता हूं कि एक्सेलेटर पर ताव देना होगा, इनिंग की गाड़ी को खींचना होगा। खींचेंगे तो जीतेंगे। पहा प्रवीण सर, पहिल्या षटकात 3 विकेट आल्यानंतर मॅच कोणीतरी थांबवणं गरजेचं होतं, मॅच सुरू करणं गरजेचं होतं. ते दुसऱ्या षटकात झालंय, कारण दुसऱ्या षटकात रन आलेले आहेत आणि आता 3 षटकांमध्ये तब्बल 45 धावांची आवश्यकता. 3 षटकांमध्ये 45 धावांची आवश्यकता आहे. या होऊ शकतात देखील आणि त्यांना थांबवलं देखील जाऊ शकतं. पाहूयात काय होईल या मॅचमध्ये. एका बाजूला जर पाहिलं तर आपण फलंदाजीसाठी पाहायला मिळत आहेत फलंदाज सागर सावंत, त्यांच्या जोडीला कुशल गुरव. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. दोन्ही कर्जत तालुक्यातील खेळाडू पाहायला मिळतात, एक आमराईचे तर दुसरे कडावचे. पाहूया त्यांना थांबवण्यासाठी मुरबीचे संकेत आलेत गोलंदाजीसाठी. शेवटचे 18 चेंडू मॅचमध्ये रंग भरण्याचा प्रयत्न फलंदाजही करतील, गोलंदाजही करतील. आपली वैविध्यपूर्णतेने नटलेली गोलंदाजी दाखवण्याचा प्रयत्न संकेत करतील. परंतु कर्जत तालुक्यातून इकडे शिरडोनला पनवेलला आम्ही का आलोय याचं उत्तर, आम्ही या स्पर्धेत का खेळतोय याचंही उत्तर फलंदाजांना द्यावं लागेल. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर आक्रमण करत असताना पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. षटकारासाठी 6. हिंदुत्वाचं रक्षण पहिल्याच बॉलवर षटकार लगावत असताना हो, ही मॅच ऑन आहे आणि आम्ही देखील प्रयत्न करणार आहोत. जसं या ठिकाणी सोनाई तळेगाव हा संघ देखील प्रयत्न करतोय, परंतु दुसऱ्या बाजूला रिया 11 देखील. कमी गतीचा चेंडू होता, व्हेरिएशन केलं होतं, बॉलला थोडीशी जास्त उंची दिली होती, परंतु या बॉलला देखील समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न राहिला. लॉंग ऑनचे फिल्डर जोपर्यंत येतील, पराग होते त्या ठिकाणी आणि तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली गेली आहे. समीकरण बदलायला होता सुरुवात झाली आहे, कारण मॅच मधील जसजशी मॅच पुढे जाईल ना, मॅच मधील रंगत वाढेल, मॅच मधील चुरस वाढेल. एका बाजूला कर्जत, दुसऱ्या बाजूला रसायनी यांच्यामधील सुरू असणारी ही मॅच. पुन्हा बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला चेंडूला वळण दिलं, वेगळ्या धाटणीचं वळण दिलं, मोठ्या फटक्यात नाही कन्वर्ट करू शकले, परंतु निर्धाव चेंडू येतोय. एक निर्धाव चेंडू इकडनं महत्वाचा असणार आहे प्रवीणजी दुगाडे सर. 15 चेंडू बाकी आहेत, 38 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. आता हे 3 चेंडू महत्वाचे आहेत. या 3 चेंडूंमध्ये एखादा मोठा फटकाला मॅच ऑन राहणार आहे आणि ते प्रयत्न फलंदाजांना करावे लागतील. ओ यावेळेला पुन्हा गती परिवर्तन केलं, टप्पा परिवर्तन देखील केलं, बॉलला पुन्हा उंचावरून टाकला आणि बॉलला वळवलं देखील. मुरबीच्या संख्येची एक वेगळीच खासियत आहे गोलंदाजीची. बॉलला वळवतात आणि बॉलला हातात भर वळवण्याचे कसब देखील त्यांचं पण.
कार्याध्यक्ष रायगड प्रीमियर लीग आणि रायगडमधील एक नामवंत आयोजक महेशजी कडू यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. जबरदस्त मॅचच्या दिशेने समीकरण बदलताना पाहायला मिळत आहे. 14 चेंडू शेवटचे बाकी आहेत. 37 धावांची आवश्यकता. कोणता तालुका जिंकेल, खालापूर की कर्जत? यावेळेला तर पाहिलं तर धावा 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 येत आहेत आणि धावा मात्र या ठिकाणी लेग बायच्या येत आहेत. कशा येऊ देत, धावांची गरज आहे प्रवीण दुगाडे सर आणि इकडे आलेल्या या 4 धावा खूप निर्णायक असतील. आडवा समीकरण बदलतंय पुन्हा एकदा. या 4 धावा खूप महत्वपूर्ण असतील. शेवटचे 13 चेंडू बाकी आहेत आणि 33 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. रिया 11 कर्जत विरुद्ध सोनई 11 तळेगाव. रसायनी खालापूर. आपण पाहत आहोत रायगड प्रीमियर लीग. यावेळेला पुन्हा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. अगदी परेश कडके स्टाईलमध्ये, कृष्णा सातपुते स्टाईलमध्ये जमिनीवर पडून स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु संकेतला खेळणं तेवढं सोपं नाहीये. आणि आता बघता बघता मॅच शेवटच्या 2 ओव्हरमध्ये गेली आहे. प्रवीण सर, 12 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. देखिए को ऐसा लग रहा है डिहाइड्रेशन की थोड़ी सी तकलीफ भी हो रही थी. वो अंदर आए थे हमारे पवेलियन में, लेकिन जैसे ही देखा मैच फंस रहा है, चाहे तकलीफ मुझे कितनी भी क्यों ना हो, मेरा अंदर जाना ज़रूरी है. ड्रिंक्स के बाद वो तुरंत देखिए अब अंदर जा चुके हैं, क्योंकि उन्हें पता है कप्तान की रणनीतियों को कप्तान बाहर हो तो बनाया नहीं जा सकता. बाहर से अंदर से ही रणनीतियाँ बनानी पड़ती है. काळजी देखील घ्यायची ओमकार. शेवटचे 2 षटकं बाकी आहेत आणि 33 धावांची आवश्यकता. का कुशल गुरव टीमला मॅच जिंकून देतील का, ते या ठिकाणी पाहावं लागेल. सागर सावंत त्यांची साथ कशा प्रकारे देत आहेत. पहिल्या षटकात 3 विकेट आल्यानंतर एका धावसंख्येला आकार देण्याचं काम या दोघांनी केलंय. पार्टनरशिप देखील दोघांमध्ये चांगली होते. 36 धावा धावफलकावर झालेल्या आहेत आणि आता शेवटची 2 षटकं आणि 33 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. संपूर्ण रायगडाचंच नाही तर महाराष्ट्राचं देखील लक्ष लागलंय. आणि का नाही लागणार प्रवीण सर, महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमधील दादा फलंदाज ही स्पर्धा खेळतायत. त्याचबरोबर मातब्बर संघमालक या स्पर्धेमध्ये त्यांच्या टीम्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि राजकीय सामाजिक क्षेत्रातील मोठमोठ्या व्यक्तिमत्व विविध तालुक्यातून पाहायला मिळत आहेत. अगदी कर्जतपासून पोलादपूर पर्यंतचे तालुके या ठिकाणी समाविष्ट होताना पाहायला मिळत आहेत. मग कर्जत असेल, खालापूर असेल, उरण असेल, पनवेल असेल, पेण असेल, सुधागड असेल, अलिबाग असेल, मुरुड असेल, रोहा असेल, तळा असेल, माणगाव असेल, म्हसळा असेल, श्रीवर्धन असेल आणि महाड असेल आणि पोलादपूर असेल. झाले का 15? तर तब्बल सर्वच्या सर्व तालुक्यांमधून 15 तालुक्यातून खेळाडू या स्पर्धेत खेळताना पाहायला मिळत आहेत. रायगडाची भव्यता या स्पर्धेच्या माध्यमातून देखील मंगेशजी वाकडीकरांनी दाखवून देण्याचा प्रयत्न. आणि आज या स्पर्धेसाठी कोल्हापूरचे राजे म्हणजेच युवराज छत्रपती संभाजीराजे या संध्याकाळच्या सत्रामध्ये या अंतिम फेरीसाठी या ठिकाणी उपस्थित राहताना पाहायला मिळणार आहे. परंतु तोपर्यंत खूप दर्जेदार क्रिकेट प्रवीण सर पाहायला मिळेल. या मॅचला कशा प्रकारे पाहताय? 12-33. देखिए ये मैच ऐसा है कि यहाँ पर कर्जत को आक्रमण करना ज़रूरी है, क्योंकि अंतिम ओवर में ज़्यादा प्रेशर आ सकता है. ओंकार पाटिल भी जानते हैं ये मैच अगर लंबा खींचना है तो उन्हें एक अच्छे ओवर की ज़रूरत है. एक अच्छे ओवर के कारण वो इस मैच में पूरी तरह से हावी हो सकते हैं. वहीं कुशल गुरव और सागर सावंत वेल एक्सपीरियंस खिलाड़ी है. कुशल गुरव कर्जत क्रिकेट का यंग टैलेंटेड खिलाड़ी है जो उम्मीद का दिया है इस मैच में. वो भी जानते हैं कि ये ओवर है इस मैच का क्रूशियल ओवर होगा, टर्निंग पॉइंट होगा मेरे ख्याल से. नक्कीच टर्निंग पॉईंट असेल. जो चुकेल तो माघारी परतणार आहे. प्रत्येक क्षणाचा फायदा घ्यावा लागणार आहे. प्रत्येक बॉलला विचारपूर्वक खेळावं लागेल, विचारपूर्वक टाकावं लागेल. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये रणनीत्या बनवाव्या लागतात आणि त्या रणनीत्या कोणत्या संघाच्या यशस्वी होतात पाहावं लागेल. रिया 11 कर्जत, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सोनई 11 तळेगाव, रसायनी खालापूर यांच्यातील मॅच बघता बघता पोहोचली अंतिम टप्प्यामध्ये. शेवटची 2 षटकं मात्र बाकी आहेत. मॅच जिंकण्यासाठी 33 धावांची आवश्यकता. आतषबाजी करावी लागेल आणि ती आतषबाजी करण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी नक्कीच असणार आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतायत. आतापर्यंत चांगले खेळलेत, परंतु सुरुवात करून चालत नाही, शेवटही करावा लागतो, सातत्य ठेवावं लागतं. अंतिम जर पाहिलं तर या ठिकाणी चेंडू शिल्लक असणार आहेत ते 12. 33 धावांची आवश्यकता. सागर सावंत, कुशल गुरव, गोलंदाजीसाठी भावेश कुरंगळे.
पहिला बॉल त्याच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न. बॉल आहे हवेत, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत आणि कुणाल तारेकर पकडतायत जेल. इस आरपीएल में 3 टीम मैनेजर ऐसे थे जो कमेंटेटर्स हैं. एक थे हमारे दीपक पाटिल, ओम साई मुद्रा बंगारपाड़ा के. उनकी टीम इस श्रृंखला से बाहर हो चुकी है. लेकिन एक है रिया 11 करजत जिनके टीम मैनेजर हैं मयूरेश कदम. और एक जो आने वाले मुकाबले में खेलनी है वीर मराठा जो है जिनके टीम मैनेजर है कमेंटेटर रोशन पाटिल. एक कमेंटेटर तो उनकी जो टीम है प्रदर्शन अच्छा था, थोड़ी से मार्जिन से हारी है. लेकिन यहाँ पर मयूरेश कदम की टीम संघर्ष करते हुए नजर आ रही है इस मुकाबले में. रिया 11 कर्जत के लिए फुल टॉस गेंद थी, मेरे ख्याल से बाहर जानी ही चाहिए थी सागर सावंत के लिए. नक्कीच प्रयत्न होता त्यांचा, परंतु यशस्वी नाही झाला. मॅच संपलेली नाहीये. 11 चेंडू शेवटचे बाकी आहेत आणि 33 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी आहे. रायगड प्रीमियर लीगचा अंतिम दिवस आपण पाहत आहोत. एका बाजूला कर्जतचा संघ आहे, दुसऱ्या बाजूला खालापूरचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. बावेश यांचा हा चेंडू पॉईंटच्या दिशेने मात्र बॉल मार्गस्थ होतोय. प्रयत्न करतायत, एक धाव घेतली, दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला गेलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि यशस्वी. 2 धावा मात्र त्या ठिकाणी धावून पूर्ण केल्या गेल्या. ओमकार पाटील आलेत, कुशल गुरव यांची साथ देण्यासाठी जोडीला आलेत आणि टीमला जिंकवायचा हाच इरादा असेल. सेमी फायनल गाठावी प्रत्येकाला वाटत असतं आणि अजूनही 10 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. या 4 चेंडूमध्ये या षटकामधील 2 मोठे फटके तरी आवश्यक असतील, ते प्रयत्न करावे लागतील. भावेश कुरंगळे यांना आपण गोलंदाजीसाठी पाहतोय. रिच खांब्याचे असणारे खेळाडू बिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडूच्या लाईनमध्ये नाही आले, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न झाला. ऑप्शनच्या बाहेरून बॉल कटही झाला, बॉल बाउन्सही झाला आणि कीपरच्या हातात देखील गेला. आणखीन एक चांगला चेंडू येताना पाहायला मिळतोय भावेश कुरंगळे यांचा. 9 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. मॅच दूर चालली आहे, परंतु पुन्हा आपल्या टीमच्या बाजूने आणावे लागेल, त्यासाठीचे प्रयत्न करावे लागतील. आणि यावेळेला फटका समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय. भावेश कुरंगळे आणखीन एक विकेट घेताना पाहायला मिळत आहेत. क्या बात आहे भावेश, येते विकेट. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. प्रवीण सर, आणखीन एक विकेट या ठिकाणी येताना पाहायला मिळते. अचूकता सोडायला तयार नाहीयेत गोलंदाज भावेश. पहा, आतापर्यंत त्यांनी जर पाहिलं तर एक लाईन पकडून पहिला चेंडू फुलटॉस टाकला जरूर, परंतु त्यानंतर ऑप्शनच्या बाहेरच पिचिंग करण्याचं त्यांनी रणनीती केली आणि तिकडे त्यांनी पिचिंगही केली. पर्यायाने त्यांना विकेट मिळाली. हाँ बिल्कुल सही कहा आपने. आउटसाइड ऑफ स्टंप हमने देखा, लेकिन दोनों टीमें ये जानती है अंतिम ओवर का प्रेशर कम करने के लिए ये ओवर दोनों के लिए अच्छा जाना जरूरी है. उसमें फिलहाल सफल साबित हो रहे हैं भावेश कुरंगळे और उनकी लाइन और लेंथ. अनिकेत मुंडे येत आहेत फलंदाजीसाठी. संधी आहे हिरो होण्याची, कारण अशा परिस्थितीमध्ये कामगिरी केली तर मात्र लक्षात राहील. यावेळेला फुल टॉस, हो मिळालेल्या संधीचं सोनं. बॉल सीमा रेषेच्या पार 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 पार. षटकार. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. और इसीलिए मैंने कहा था कि ये वेल बैलेंस टीम है. देखिए अंतिम क्षणों विकेट जाने के बावजूद भी आक्रमण नहीं छोड़ रही है और ये बेहतरीन 6 आया संजीवनी देने वाला रिया 11 कर्जत को. हीच ती वेळ ज्या वेळेला तुम्हाला परफॉर्मन्स दाखवायचा आहे. आणि मैदानात गेल्यानंतर अनिकेत मुंडे यांनी पहिल्याच बॉलवर षटकार खेचलाय. 7 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता. आणखीन एक विकेट करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नाही झाले, परंतु 2 क्षेत्ररक्षक तिकडे येत आहेत. बॉल थोडासा बाजूला गेला, एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला, दुसरी घेतली, तिसरी घेतली, जाईल का? प्रयत्न होतोय, हो तिसरी घेतली, चौथीचा प्रयत्न होईल का? अनुराग माळी त्या ठिकाणी
आणि धावसंख्या जर पाहिली तर 3, बघता बघता 3 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. आणि ज्या वेळेला मॅच शेवटच्या ओव्हरमध्ये प्रवीण दुगाडे सर जाते ना, त्यावेळेला मात्र 6 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे. हे क्रिकेट आहे, काहीही होऊ शकतं. आणि याच क्रिकेटमध्ये या अंतिम म्हणजे क्वार्टर फायनलच्या मॅचमध्ये काय होईल ते आपल्याला पाहायचं आहे. युग पुरुषां आणि मॅच जिंकण्यासाठी तब्बल 22 धावांची आवश्यकता. एका बाजूला रिया 11 कर्जत, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आपल्याला सोनई तळेगाव रसायनी खालापूर संघ पाहायला मिळतोय. निश्चित तौर पर अनहोनी को होनी कर दे जिसे कहते हैं धोनी, उसी तरह की बल्लेबाजी करनी होगी. अब 6 गेंदे 22 रन 47 पे 5 हैं. लेकिन छठे और 7वें नंबर के खिलाड़ी देखिए किस तरह से खेल रहे हैं. लेकिन अब टू द ऑर्डर आए थे कुशल गुराव. नंबर 5 में आए हुए कुशल गुराव, इनके ऊपर उम्मीद है. और गेंदबाज के ऊपर उम्मीद है ओंकार पाटील की. गेंदबाज प्रथमेश कोळी, गणेशपुरी. नक्कीच त्यावेळेला ते बॅटिंगला आले होते. थोडेसे म्हणजे 3 चेंडू खेळत असताना 10 धावा केल्या होत्या, प्रभावित केलं होतं. परंतु हे क्रिकेट आहे, हा दुसरा डाव आहे. दुसऱ्या डावामध्ये संधी तर फलंदाजांना सुद्धा आहे. अनिकेत मुंडे ज्यांनी मात्र 2 चेंडू केवळ खेळलेत आणि 9 धावा केल्या आहेत. शेवटचे 6 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 22 धावांची आवश्यकता. पहिल्या बॉलवर आक्रमण करण्याचा संधी तर होती. पाहूयात बॉलला पाठवलंय स्क्वेअर लेगच्या दिशेने. तिकडे एक धाव घेतली आहे. संधी होती परंतु मोठ्या फटक्यात नाही कन्वर्ट करू शकले. नाराज आहेत थोडेसे, परंतु मॅच संपलेली नाहीये. अजूनही शेवटचे 5 चेंडू बाकी आहेत. 21 धावांची आवश्यकता. का कुशल गुरव एक इतिहास इकडे घडवतील का? तमाम कर्जतकरांच्या नजरा त्यांच्यावर लागलेल्या आहेत आणि रायगडाच्या देखील. कारण मॅच आता जर चुरशीची करायची असेल तर इकडे मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे. प्रथमेश यांच्याकडे टॅलेंट आहे आणि तेच टॅलेंट जर पाहिलं तर कडावच्या, कर्जतच्या कुशल गुरव यांच्याकडे देखील आहे. परंतु आज दाखवण्याची वेळ आली आहे. हीच ती वेळ. टप्प्याचा बॉल, परंतु त्यावरही पूल करू शकले नाहीयेत. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. क्षेत्ररक्षक तत्परतेने आले. पहिल्या दोन्ही चेंडूवर मोठे फटके मारण्याचे प्रयत्न झाले, परंतु टप्पा थोडासा पाठीमागे घेतला. पूल करण्याच्या पोझिशनमध्ये येऊ शकले नाही. आणि अजूनही 4 चेंडू बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 20 कंपल्सरी चेस हा नियम आहे. रायगड प्रीमियर लीगचा थरार अनुभवण्यासाठी गावागावातून प्रेक्षक इकडे दाखल झालेत. विविध तालुक्यातून दाखल झालेत. आपापल्या मोबाईलवर, स्मार्ट टीव्हीवर देखील खूप मोठ्या संख्येने मॅचेसचा आनंद घेत आहेत. कारण आज फायनल आहे रायगड प्रीमियर लीगची. यावेळेला समोरच्या दिशेने खेळलेला स्ट्रोक, 2 क्षेत्ररक्षक प्रयत्न त्या ठिकाणी करतायत. पराखोत जे मुरुड तालुक्यातील खेळाडू आहेत, अनुभवी खेळाडू, क्षेत्ररक्षणात देखील चांगली छाप त्यांनी सोडली आहे. आणि आता 3 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. जर अतिरिक्त धावा नाही आल्या, चेंडू आले नाही तर औपचारिकतेच्या दिशेने मॅच निघाली आहे. परंतु क्रिकेट हा चमत्काराने भरलेला खेळ आहे. काही चमत्कार होईल का या ठिकाणी पाहावं लागेल. प्रथमेशचं कौतुक करावं लागेल. पहिला बॉल वगळता तदनंतरचे 2 चेंडू मात्र त्यांनी चांगले टाकलेत. कारण स्लॉग ओव्हर्समध्ये बॉलिंग करणं सोपी गोष्ट नसते आणि त्यांनी चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. क्षेत्ररक्षण देखील सजवताना पाहायला मिळत आहेत. धावांसाठीचा संघर्ष तर नक्कीच पाहायला मिळाला, परंतु अंतिम टप्प्यात काय होते पाहायचंय. आक्रमण तर केलं गेलंय. चेंडू आहे हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. पकडली जाते कॅच. प्रथमेश कोळी यांचं कौतुक करावं लागेल. येते आणखीन एक विकेट. हे लाखात एक मंगेश दादाचं आयोजन आलं ग. हे लाखात एक मंगेश दादाचं आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. एक ही आवाज गूंज रही है पूरे टेनिस विश्व में. आरपीएल, रायगढ़ प्रीमियर लीग. लेकिन देखिए चंदू शेटे सर, आपने बिल्कुल सही बात कही कि अनुराग माली ने भले ओवर अच्छा ना किया हो, एग्जाम को ना जाके, लेकिन उन्होंने जो विकेट निकाला रनआउट के तौर पर, वो की फैक्टर रहा इस मैच का. जीत का मजा, जो जीत के दहलीज पर जो दस्तक दे रही है, मजा चखना चाहती है सोनाई तड़ेगांव. सचिन तांडेल की ये टीम, मैं तो कहूँगा सचिन तांडेल को कि अगर आपकी टीम जीतती है तो अनुराग माली को इनाम आपके द्वारा ज़रूर होना चाहिए, क्योंकि उनके एक रनआउट
ने इस मैच का नक्शा ही बदला है। नक्कीच क्रिकेटमध्ये तुम्ही केवळ बॅटिंग आणि बॉलिंग करूनच प्रभावित करू शकता असं नाहीये, तुम्ही फिल्डिंग करून प्रभावित करू शकता. आज ते पाहायला मिळालं. महत्वाचा विकेट आला पहिल्याच बॉलवर रनआउटच्या स्वरूपामध्ये. मॅच आता अगदी दृष्टिक्षेपात पाहायला मिळते. सोनाई 11 तळेगाव रसायनी आणि अगदी 2 चेंडू बाकी आहेत आणि तब्बल 19 धावांची आवश्यकता. केवळ औपचारिकता या मॅच मधील शिल्लक आहे. उपांत्य फेरीचा सामना आपण पाहतोय. अपील केलं गेलं, मोठ्या प्रमाणावर अपील या ठिकाणी होताना पाहायला मिळालं. त्याचा प्रभाव नाही पडला आणि आता शेवटचा 1 चेंडू बाकी आहे. मॅच जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता. संघर्ष केल्याशिवाय या जगात कुणालाच आणि काहीच मिळत नाही. संघर्ष केला दोन्ही संघांनी आणि परंतु विजयाची दिशेने मात्र सोनई तळेगाव हा संघ मात्र वाटचाल करताना पाहायला मिळतोय. ओमकार तसं पाहिलं तर थोडेसे अस्वस्थ वाटत होतं, ते बाहेर आले. त्यानंतर काही वेळ पाहिलं संघ अडचणीत आहे, पाणी पियाले आणि पुन्हा मैदानात गेले. संघासाठी काही यावेळेला चांगला बॉल पुन्हा ब्लॉक मध्ये टाकण्याचा प्रयत्न, अडवलाय ब्लॉक या ठिकाणी चेंडू आणि या मॅच मध्ये विजय साजरा होतोय. सोनई 11 तळेगाव रसायनी खालापूर उपांत्य फेरी सेमीफायनल मध्ये दाखल होणारा आणखीन एक संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे खालापूरचा. अभिनंदन. देवळोलीचे क्रिकेटर योगीजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं मी हार्दिक स्वागत करतो रायगड प्रीमियर लीगमध्ये.